नमस्कार, सोनाली कुक्स अँड क्रिएट्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पनीर चिल्ली. त्यासाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, त्याचे मोठे क्यूब्स केलेले आहेत, बारीक कापलेले नाही आहे. 3-4 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, काळ्या, ते मध्यम आकाराच्या मी कापलेल्या आहेत. आलं लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे. पनीर मी थोड्या तेलावर गोल्डन ब्राउनिश फ्राय केलेला आहे. आणि हा एक पनीर चिल्ली मिक्सचं पॅकेट घेतलेलं आहे. त्या एका पॅकेटमध्ये आपण हाफ ग्लास पाणी घेऊन ते चांगलं त्याच्या गुठळ्या न राहता चांगलं मिक्स करून घेऊया. 2 शिमला मिरची घेतलेल्या आहेत, त्याही मोठ्या पीसेसमध्ये कापून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला ॲडिशनली कांद्याची पात टाकायची असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. चला तर मग आपण आता तयारीला लागू. मी 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. कढई आता आपली चांगली तापलेली आहे. त्यामध्ये आपण सर्वप्रथम लसूण, आलं आणि मिरची टाकून आपण चांगलं परतून घेऊया तेलामध्ये. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आपल्याला कन्सिस्टंटली सॉते करावं लागतं स्पूनने. आता आपण त्यामध्ये कांदा ॲड करत आहोत. कांदा जोपर्यंत लालसर होत नाही, पिंकिश, तोपर्यंत आपण परतून घेऊया. त्यानंतर आता आपण त्यामध्ये ॲड करूया शिमला मिरची. प्रीमिक्समध्ये ऑलरेडी मीठ असल्यामुळे मी आता फक्त चिमूटभर मीठ ॲड करत आहे. तुम्ही नाही केलं तरी चालेल, मीठ हे ऑप्शनल आहे. जास्त मीठ टाकलं तर ते पूर्ण खारट होऊन जाईल, म्हणून मी चिमूटभर ॲड केलेलं आहे. आता आपण 2 मिनिटासाठी सर्व वाफेवर ठेवूया. 2 मिनिटं झालेली आहे. आता आपण झाकण खोलून घेऊया. आता पनीर ॲड करूया. आता पनीर ॲड करून चांगलं परतून थोडेसे ब्राउनिश कलर होईपर्यंत परतून घेतलेले आहे. तर जे आपण प्रीमिक्स ॲड केलेलं पाण्यामध्ये ते ॲड करूया. जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर अर्ध्या ग्लास पाण्याऐवजी तुम्ही 1 फुल ग्लास पाणी घेऊ शकता, जेणेकरून तुमची ग्रेव्ही चांगली पातळ होईल जर हवं असल्यास. पाच मिनिटं आता आपली झालेली आहे. आता आपण झाकण खोलून बघूया. तुम्ही बघू शकता पनीर चिल्ली चांगल्या प्रकारे आपली झालेली आहे. मी जास्त घट्टच ठेवलेली आहे, मी ग्रेव्ही केलेली नाही. तुम्ही चांगलं तंदुरी रोटी, मैद्याची रोटी किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता. भरपूर छान लागते. चला तर मग आपण सर्व करूया. तुम्ही बघू शकता पनीर चिल्ली आपली तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू.